नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कुसुंबा हा नवीन तालुका निर्माण करा, ओबीसी महासंघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन. धुळे तालुक्याचे विभाजन करून कुसुंबा हा स्वतंत्र नवीन तालुका निर्माण करावा या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान कुसुंबा परिसरातील वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामकाजातील अडचणी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा उल्लेख यावेळी निवेदनात करण्यात आलेला आहे. धुळे तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील महासंघाने निवेदनात नमूद केलेले आहे. दरम्यान कुसुंबा येथे नवीन तालुका निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर प्रशासन अधिक कार्यक्षम होईल, नागरिकांची कामे जलद गतीने होतील, तसेच विकासाला चालना मिळेल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला असून यावेळी निवेदन देण्यासाठी ॲडव्होकेट योगेश परदेशी, शशिकांत सैंदाने, बटू चौधरी, रोहित चौधरी, सुनील परदेशी यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघ कुसुंबा गट आणि गण यांच्यातर्फे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना कुसुंबा गाव हे तालुका व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. कुसुंबा गाव हे जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि मागील जर काळ तुम्ही बघितला की आपल्याला लक्षात येईल की कुसुंबा गाव हे मतदारसंघाचं गाव होतं. कुसुंबा मतदारसंघ या नावाने ओळखला जायचा आणि या गावाशी जवळजवळ शेकडो गावं हे जुळलेली आहे आणि याच्यामुळे जवळजवळ महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जर बघितलं तर 2 लाखाहूनही अधिक लोकसंख्या असलेले जे छोटे मोठे गाव आहेत ते जोडले गेलेले आहेत आणि याच्याने कुसुंबा गाव ही प्रमुख बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे नागपूर सुरत महामार्ग जोडलेला आहे. त्याचबरोबर दोंडाईचा मालेगाव हा महामार्ग जोडलेला आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर गाव हे संपन्न असं गाव आहे आणि या गावाला जोडलेले शेकडो जे गावं आहेत ते लोकांना धुळ्याला यायला खूप मोठा त्रास सहन करावा लागतो, पैशांचा अपव्यय खर्च होतो आणि हे खर्च वाचवण्यासाठी लोकांच्या कामं लवकर होण्यासाठी कुसुंबा गाव हा जवळचा असल्या कारणामुळे कुसुंबा गावाला या ठिकाणी तालुका म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे.